3 जुलै 2025 रोजी शिलापूर ओढा येथील वकील रामेश्वर विठ्ठल बोराडे यांच्या कार्यालयात काही हल्लेखोर घुसले. जमिनीच्या वादातून झालेल्या या हल्ल्यात धारदार शस्त्रांनी बोराडे यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या घटनेचा थरारक प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आडगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आदित्य विजय कहांडळ हा घटनेनंतर फरार झाला होता. गेल्या 1 वर्षापासून तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र आडगाव गुन्हे शोध पथकाने त्याचा सातत्याने शोध सुरू ठेवला. दरम्यान आरोपी शिलापूर येथे आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार दादासाहेब वाघ आणि पोलीस अंमलदार सुमित शिंदे यांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि योग्य संधी साधत मुख्य आरोपी आदित्य विजय कहांडळ याला ताब्यात घेतले. वर्षभर फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आल्याने या चर्चित प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर व सुमित शिंदे यांनी यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे करीत आहेत. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक. मागील वर्षी गुन्हा रजिस्टर नंबर 229/2025 या गुन्ह्यामध्ये एक वकिलांवर हल्ला झाला होता. त्याच्यामधील फरार आरोपी आदित्य कहांडळ हा मागील 1 वर्षापासून फरार होता. आडगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. त्याला कुठून ताब्यात घेतलं? शिलापूर परिसरातून त्याला ताब्यात घेतलेलं आहे. त्याचं मारहाण करण्याचा उद्देश काय होता? त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे वाद होते. त्यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आलेली होती मुख्य आरोपी यांनी. अजून काय आरोपी निष्पन्न होण्यासाठी? नाही, याच्यामध्ये हा एकमेव आरोपी बाकी होता अटक करण्याचा.